आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी, विमान दुर्घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा आदित्य ठाकरेंचा निर्णय। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस, चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार, तर कडूंची प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांची माहिती। कर सवलतींमुळे पालिकेवर 487 कोटींचा बोजा, 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करातून सूट दिल्यानं आर्थिक फटका। वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज, 331 रुग्णवाहिका, 1350 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी, जळगावात पावसानं 10 घरांची पडझड तर 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला, इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती, इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा। इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली, मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावलं।